मुलांनो, बहुतेक वेळा मला काहीतरी वाहून नेण्याची सवय असते. तुम्हाला अंदाज लावू शकता का मी कोण आहे? ठीक आहे, मी आणखी एक संकेत देत आहे. तुम्ही तुमच्या नियमित जीवनात घरगुती कामांसाठी माझा वापर करता. विचार करा, माझ्याबद्दल विचार करा. होय, ते प्लास्टिक आहे. मी स्वतः अनिला. आज मी इयत्ता 8वीच्या भौतिकशास्त्राच्या सिंथेटिक फायबर आणि प्लास्टिक या प्लास्टिकबद्दल शिकवणार आहे. दृश्य 2. मागील धड्यातील काही महत्त्वाचे मुद्दे. फायबर निसर्गातून मिळू शकते, तसेच ते मानव बनवू शकतो. नैसर्गिक फायबरचे 2 स्रोत आहेत. ज्यूट सारखे वनस्पती स्रोत, लोकर, रेशीम इत्यादी प्राणी स्रोत. मानवाने बनवलेल्या तंतूंना कृत्रिम किंवा मानवनिर्मित तंतू म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिस्टर, नायलॉन. पॉलिमर बहुतेक हे मोठ्या संख्येने साध्या रेणूंच्या मोनोमर संयोगाने तयार झालेले मॅक्रोरेणू मोठे रेणू आहेत. सिंथेटिक फायबरचे काही फायदे आहेत, जसे की ते स्वस्त, उच्च, टिकाऊ, सुरकुत्या मुक्त आहे आणि ओले झाल्यावर सहज सुकते. नायलॉन फायबर मजबूत, लवचिक आणि हलका आहे. तो चमकदार आणि धुण्यास देखील सोपा आहे. नायलॉन हे पॉलिमराइड्स नावाच्या रासायनिक युनिट्सपासून बनलेले एक पॉलिमर आहे. पॉलिमाइड्स हेक्सामिथिलीन डायमाइन आणि ॲडिपिक ॲसिड मोनोमरसह बनवलेले जातात. बेडशीट बनवण्यासाठी रेयॉन कापसामध्ये मिसळले जाते. ते सॅनिटरी उत्पादने, डायपर आणि मलमपट्टी आणि जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी लिंट, कृत्रिम कापूस किंवा त्याचे छोटेसे तंतूमध्ये देखील आढळते. पॉलिस्टर हे इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफॅथलिक आम्लाचे पॉलिमर बहुलक आहे. ॲक्रेलिकला कृत्रिम लोकर म्हणून मानले जाऊ शकते. त्याला सामान्यतः बनावट फर असे म्हणतात. शैक्षणिक निष्पत्ती. प्लास्टिकचे गुणधर्म, प्लास्टिकचे प्रकार. थर्माप्लास्टिक उष्मापक्व, उष्णतेने मऊ होणारा आणि थर्मासेटिंग उष्मादृढ प्लास्टिक. बायोडिग्रेडेबल जैवविघटनशील आणि नॉन बायोडिग्रेडेबल. ऑब्जेक्ट अजैव
विघटनशील वस्तू. प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा परिणाम. 4K तत्व. लक्षात ठेवण्यासारखे कीवर्ड, अतिमहत्त्वाचे शब्द: पार्केसिन, पॉलिमर, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक, पॉलिव्हिनिल क्लोराइड, बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल, रिकवर, रियूज, रिड्यूस, रिड्यूसेस, रिसायकल. अलेक्झांडर पार्कस 1813 ते 1890. पहिल्या मानवनिर्मित प्लास्टिकचा निर्माता. पार्किन्सन. आधुनिक विज्ञानाच्या अनेक विजयांपैकी एक, तो जगभरातील दैनंदिन जीवनाला पूर्णपणे व्यापतो, तो म्हणजे प्लास्टिकचा शोध. कृत्रिमरित्या उत्पादित केलेला सर्वात प्रथम पदार्थ 1862 मध्ये लंडनमध्ये अलेक्झांडर पार्केस यांनी सादर केला. हे साहित्य तयार करण्यासाठी पार्केसने नायट्रेटेड कापूस गरम केला, जो पूर्वी सल्फ्युरिक आम्लात भिजवलेला होता, आणि तेल आणि कापूरने कापड मऊ आणि लवचिक बनवत असे. अंतिम उत्पादन हस्तिदंती रंगांचे साहित्य होते. जे उष्णतेच्या संपर्कात आल्यावर विकृत झाले. याला पार्केसाइन असे नाव देण्यात आले. या सुरुवातीच्या प्रयत्नांवर आधारित प्लास्टिक अनेक आधुनिक पदार्थांसाठी मुख्य आधार म्हणून विकसित झाले. परंतु त्यावेळी लोकांना नैसर्गिक पदार्थांच्या या पर्यायास रस नव्हता. आता ते सर्व आधुनिक पदार्थांचा आधार आहे. उष्णतेच्या परिणामानुसार प्लास्टिकचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते: थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक, उष्मादृढ. थर्मोप्लास्टिक आपल्या इच्छेनुसार ज्या प्लास्टिकला साचा बनवता येतो त्याला थर्मोप्लास्टिक म्हणतात. उदाहरणार्थ खेळणी, कंगवा, प्लेट्स, वाट्या इत्यादी बनवण्यासाठी पॅथिलीन PVCचा वापर केला जातो. पॉलिथिन, पॉली प्लस इथेन, हे प्लास्टिकचे उदाहरण आहे. ते सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या
पॉलिथिन पिशव्या बनवण्यासाठी वापरले जाते. हर्मन स्टॉडिंगर 1881 ते 1965. 1920 जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मन स्टॅडिंगर यांनी स्वतःमध्ये स्थिर असलेल्या थर्मोप्लास्टिक्स विकसित करून कृत्रिम पदार्थांच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले. पॉलिमर हे लांब साखळीचे रेणू आहेत. हे दाखवून दिल्याबद्दल 1953 हर्मन स्टॅडिंगर यांना नोबेल पारितोषिक मिळाले. थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक हे असे प्लास्टिक असते जेव्हा ते आकारात आणले जाते आणि थंड होऊ दिले जाते तेव्हा ते साच्यातच राहते आणि त्यांचा आकार बदलत नाही. पुन्हा गरम केल्यावर ते जळतात. थर्मोसेटिंग प्लास्टिक हे कृत्रिम प्लास्टिक आहेत जे गरम करून मोल्डिंग दरम्यान ताकद मिळवतात, परंतु त्यांच्या सुरुवातीच्या उष्णतेनंतर मोल्डिंग पुन्हा साच्यात किंवा पुन्हा गरम करता येत नाही. थर्मोसेटिंग प्लास्टिक पुन्हा साच्यात येऊ शकत नाही. सुरुवातीच्या मोल्डिंग प्रक्रियेदरम्यान मजबूत क्रॉस लिंक घट्ट जाळे तयार होतात, ज्यामुळे सामग्रीला स्थिर रचना मिळते. थर्मल स्थिरता. स्थिर तापमान आवश्यक असलेल्या परिस्थितीत त्यांचा वापर होण्याची शक्यता जास्त असते. प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिक गंजत नाही. ते कुजत नाही. आर्द्रता, उष्णता, पाऊस इत्यादींचा त्यावर सहज परिणाम होत नाही. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. प्लास्टिसिटीच्या आकारीयता गुणधर्मामुळे ते कोणत्याही आकारात साच्याबद्ध करता येते. ते उष्णता आणि विजेचे दुर्वाहक आहे. वजनाने हलके असल्याने ते वाहून नेण्यास सोपे आहे. प्लास्टिक आणि पर्यावरण. आपण बाजारात गेल्यावर आपल्याला सहसा प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या वस्तू मिळतात किंवा पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये पॅक केल्या जातात. हेच एक कारण आहे की आपल्या घरात प्लास्टिकचा कचरा साचतो आहे. शेवटी प्लास्टिक कचऱ्यात सापडतो.
प्लास्टिकची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे. ज्या पदार्थांचे नैसर्गिक प्रक्रियांद्वारे जसे की जीवाणूंच्या कृतीद्वारे विघटन होते त्यांना जैवविघटनशील म्हणतात. ज्या पदार्थांचे नैसर्गिक प्रक्रियेद्वारे सहसा विघटन होत नाही त्याला अजैव विघटनशील म्हणतात. प्लास्टिकचे विघटन होण्यास अनेक वर्षे लागतात, त्यामुळे ते पर्यावरणपूरक नाही. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते. शिवाय कृत्रिम पदार्थातील ज्वलन प्रक्रिया खूपच मंद असते आणि ते सहजपणे पूर्णपणे जळत नाही. या प्रक्रियेत ते वातावरणात भरपूर विषारी धुके सोडते, ज्यामुळे वायू प्रदूषण होते. प्लास्टिक कसे टाळावे? शक्य तितके प्लास्टिकचा वापर टाळा. खरेदीसाठी जाताना कापूस किंवा ज्यूटपासून बनलेल्या पिशव्या वापरा. जैवविघटनशील आणि अजैवविघटनशील कचरा वेगवेगळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी. तुमच्या घरात हे करा. प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करणे चांगले. बहुतेक थर्मोप्लास्टिकचे पुनर्वापर करता येते. पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंची यादी बनवा. तथापि, पुनर्वापर करताना काही रंगद्रव्ये जोडली जातात. यामुळे विशेषतः अन्न साठवणुकीसाठी त्याचा वापर मर्यादित होतो.